राज्यातील शेतकरी बांधवांसाठी या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अखेर ती प्रतीक्षा संपली आहे, ज्या क्षणाची शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत होते. तो क्षण आता आला आहे. कल्पना करा, उद्या सकाळी उठल्यानंतर तुमच्या मोबाईलवर थेट 10,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला तर तुम्हाला कसं वाटेल? आणि जर असा मेसेज आला नाही तर? त्यामागचं नेमकं कारण काय असू शकतं? हे कारण जाणून घेणं आज प्रत्येक शेतकरी बांधवासाठी अत्यंत गरजेचं आहे. कारण ही बातमी फक्त आनंद देणारीच नाही, तर काही शेतकऱ्यांचे डोळे उघडणारी सुद्धा आहे. ही माहिती किती महत्त्वाची आणि हृदयाला भिडणारी आहे, हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि शेतकरी कुटुंबांसाठी अशीच खरी, थेट आणि विश्वासार्ह माहिती वेळोवेळी मिळत राहावी असं तुम्हाला वाटत असेल, तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका. राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या दोन्ही योजनांचे पुढील हप्ते एकत्र देण्याचा निर्णय झाला असून त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर एकाच वेळी मोठी रक्कम जमा होणार आहे. ही घोषणा समोर आल्यानंतर अनेक शेतकरी आनंदी झाले, कारण याचा थेट फायदा घर खर्च, शेतीची तयारी आणि येणाऱ्या हंगामासाठी होणार आहे. किती आशादायक बातमी आहे ही मेहनती शेतकऱ्यांसाठी. परंतु जसजसं अधिकृत माहिती समोर येत आहे, तसं लक्षात येते की ही रक्कम सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी आणि एकाच दिवशी मिळणार नाही. सरकारने यासाठी टप्प्याटप्प्याने पैसे वितरित करण्याचा निर्णय घेतलाय. यामागचं कारण म्हणजे राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे सोडल्यास बँकिंग यंत्रणांवर मोठा ताण येतो. सर्व्हर डाऊन होण्याची शक्यता वाढते आणि अनेक वेळा शेतकऱ्यांना उगाचच बँकेच्या फेऱ्या माराव्या लागतात. म्हणूनच प्रशासनाने ठरवलं आहे की पैशांचे वितरण 3 टप्प्यांमध्ये केलं जाईल. पहिल्या टप्प्यात राज्यातील ठराविक जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. या जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर सर्वात आधी रक्कम जमा केली जाईल. उर्वरित जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पुढील टप्प्यांमध्ये थोड्या अंतराने ही रक्कम मिळेल. याचं उत्तर थेट तुमच्या जिल्ह्यावर, तुमच्या कागदपत्रांवर आणि तुम्ही पात्रतेच्या नियमांमध्ये बसता की नाही यावर अवलंबून आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की या दोन्ही योजनांचा लाभ फक्त त्याच शेतकऱ्यांना दिला जाणार आहे जे सरकारने ठरवलेल्या नियमांमध्ये बसतात. मागील हप्त्यांच्या तुलनेत यावेळी काही नवीन अटी लागू करण्यात आल्या आहेत. यामागचा उद्देश असा आहे की खरोखरच गरजू शेतकऱ्यांपर्यंतच हा निधी पोहोचावा आणि जे अपात्र आहेत त्यांनी या योजनेचा गैरवापर करू नये. यातील पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतजमिनीचे क्षेत्र. ज्या शेतकऱ्यांकडे ठराविक मर्यादेपेक्षा जास्त जमीन आहे, त्यांना या योजनेच्या लाभातून वगळण्यात येणार आहे. सरकारचा स्पष्ट संदेश आहे की मोठे जमीनधारक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकरी या योजनेच्या कक्षेत येणार नाहीत. ही योजना लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी आहे, ज्यांना शेतीसाठी प्रत्यक्ष मदतीची गरज आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओळख आणि नोंदणी. आता केवळ आधार कार्ड आणि पॅन कार्ड पुरेसं मानलं जाणार नाही. सरकारकडून मतदान ओळखपत्रालाही महत्त्व देण्यात आलं आहे. कारण सरकारचं म्हणणं आहे की जे नागरिक लोकशाही प्रक्रियेत सहभागी होतात त्यांची ओळख प्रणाली अधिक मजबूत आणि विश्वासार्ह असते. त्यामुळे लाभार्थ्यांकडे वैध मतदान कार्ड असणं आता अत्यंत गरजेचे बनलं आहे. तिसरा मुद्दा येतो उत्पन्नाच्या निकषाचा. अनेक शेतकऱ्यांनी पूर्वी दिलेले उत्पन्नाचे दाखले आता कालबाह्य झाले आहेत. त्यामुळे सरकारकडून नवीन उत्पन्नाचा दाखला मागवला जात आहे. हा दाखला ठराविक मर्यादेच्या आत असणं आवश्यक आहे. जर उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त आढळलं तर संबंधित शेतकरी आपोआपच अपात्र ठरतो. यामुळे अनेक शेतकरी पहिल्यांदाच या नियमांमध्ये अडकण्याची शक्यता आहे. चौथा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बँक केवायसी आणि आधार लिंकिंग. अनेक शेतकऱ्यांनी घाईघाईत केवायसी प्रक्रिया पूर्ण केली, पण आधार कार्ड अपडेट न करता जुन्या आधार कार्डवरील फोटो, अपूर्ण नाव किंवा चुकीची जन्मतारीख यामुळे बँक आणि सरकारी डेटामध्ये तफावत निर्माण होते आणि याच कारणामुळे अनेक वेळा पैसे अडकतात. त्यामुळे आता सरकारने स्पष्ट सूचना दिल्या आहेत की ज्यांचं आधार कार्ड खूप जुनं आहे, ज्यामध्ये माहिती अपूर्ण आहे, त्यांनी तात्काळ आधार कार्ड अपडेट करून घ्यावं. आधार कार्ड अपडेट केल्यानंतरच बँकेच्या खात्याशी ते लिंक असणे आवश्यक आहे. कारण डीबीटी प्रणाली थेट आधार क्रमांकाशी जोडलेली आहे आणि त्याशिवाय पैसे जमा होणे शक्य नाही. दुसरा मोठा मुद्दा म्हणजे उत्पन्नाचा दाखला. अनेक शेतकऱ्यांनी पूर्वी दिलेले उत्पन्नाचे दाखले अजूनही सिस्टममध्ये आहेत, पण आता ते कालबाह्य मानले जात आहेत. सरकारने स्पष्ट केलं आहे की नव्या नियमानुसार अद्ययावत उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. जर उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्या शेतकऱ्याला या योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे. यामागे सरकारचा उद्देश असा आहे की ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांनाच हा निधी मिळावा. याचसोबत शेतजमिनीच्या क्षेत्राकडेही विशेष लक्ष दिलं जात आहे. ज्या शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर जमीन आहे, ज्यांचं उत्पन्न स्थिर आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे. ही योजना सहाय्य स्वरूपाची आहे आणि ती सर्वांसाठी नाही, हे सरकारने पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न उरतो तो मतदान ओळखपत्राचा.
अनेक शेतकरी याकडे दुर्लक्ष करत होते, पण यावेळी मतदान कार्डालाही महत्त्व देण्यात आलं आहे. कारण सरकारचा दृष्टिकोन असा आहे की शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांची ओळख प्रणाली पूर्ण आणि वैध असावी. त्यामुळे ज्यांच्याकडे मतदान कार्ड नाही त्यांनी ते तात्काळ काढून घेणे अत्यंत गरजेचे बनलं आहे. आता पुढे काय होणार हे समजून घेणे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित काही जिल्ह्यांमध्ये पैसे वितरित केले जातील. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात उरलेले जिल्हे कव्हर केले जातील. म्हणजेच संपूर्ण राज्यात सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, पण ते एकाच दिवशी नाही तर नियोजित कालावधीत. या सगळ्या प्रक्रियेत शेतकऱ्यांनी एक मोठी चूक टाळायला हवी, ती म्हणजे अफवांवर विश्वास ठेवणं. सोशल मीडियावर अनेक चुकीच्या याद्या, बनावट मेसेजेस आणि दिशाभूल करणारी माहिती फिरत आहे. त्यामुळे अधिकृत माहितीशिवाय कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. तुमच्या बँकेत, अधिकृत पोर्टलवर किंवा अधिकृत घोषणांमधूनच माहिती घ्या. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, ही रक्कम तुमच्यासाठी मदतीचा हात आहे, पण ती मिळण्यासाठी तुमची जबाबदारी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. कागदपत्रे अपडेट ठेवणं, नियम समजून घेणं आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचलणं हे सगळं तुमच्याच हातात आहे. जर तुमची सर्व कागदपत्रे बरोबर असतील, तुम्ही पात्रतेच्या अटीमध्ये बसत असाल आणि तुमची माहिती सरकारी सिस्टममध्ये योग्यरित्या अपडेट असेल, तर तुम्हाला हा लाभ मिळण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. थोडा संयम ठेवा, योग्य माहिती घ्या आणि अफवांपासून दूर राहा. व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून कोणीही चुकीच्या माहितीत अडकू नये. पुढच्या अपडेटसोबत पुन्हा भेटूया. पण अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन चालू करा. धन्यवाद.